हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा सकाळची छान सुरुवात झालेली आहे आणि सुंदर अशी देवपूजेनेच माझी सुरुवात होते. तर छान अशी इथे देवपूजा करून घेतलेली आहे. आजचा रथसप्तमीचा दिवस आहे आणि हा एक पार्ट 1 हा रथसप्तमीचा मी मिनी शॉर्ट टाकत आहे. तर नंतर दुसरा सेकंड नंबरचा नंतर टाकेन. तर तुम्ही मला कसा वाटला नक्की सांगा बरं का. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर छान आतमध्ये पूजा झाल्याच्या नंतर बाहेरचं पण छान असं पुसून वगैरे रांगोळी काढून घेतली. रथसप्तमीचा दिवस असल्यामुळे बाहेरची पण पूजा करून घेतली. रोजचीच आपली पूजा तर असते, पण म्हटलं होतं की दुपारच्या नंतर पुसून रांगोळी वगैरे काढूयात. कारण रस्त्यातच आपलं असल्यामुळे ना म्हणजे जिन्यालगत आपलं फ्लॅट असल्यामुळे ना येता जाता खराबच होऊन जातं. म्हणून कारण दुपारी हळदी कुंकू वगैरे म्हणूनच साधीसुधी रांगोळी काढली. बाहेर सूर्याला पण अर्ध्या अर्पण केलं आणि त्यानंतर बघा इथे ना माझी तयारी चालू होती ती वेगळीच म्हणजे हळदी कुंकवासाठी. तर इकडचं काही आवरत होते आणि तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर मी इथलं थोडंसं आवरून घेतलं बरं का. जास्त काही इथं आवरत बसलं नाही, म्हणजे बाकीचं नंतर करूयात, कारण ते करू की हे करू अशी माझी धावपळ उडाली होती बरं का. तिथं गॅसची पूजाही करून घेतली. पूजा झाली, बाहेरची इकडची सर्वच पूजा झाली. आता म्हणलं रथसप्तमी म्हटल्यावर देवाला नैवेद्य वगैरे तर आलाच हो की नाही. तर पीठ मळून ठेवलं बघा, भात ठेवला होता एका साईडला आणि एकीकडे ना आता मला भाजी पण बनवायची होती. तोपर्यंत म्हटलं आता इकडे आपण दूध पण उकळायला ठेवूयात. तर ह्या दुधापासून मी काय बनवणार आहे तुम्हाला पुढे सांगते चला. तर बघा इकडे ना पहिले तर मी इकडे भाजी पण बनवून घेतली, मटारची भाजी बनवून घेतली आणि आज ना रथसप्तमी असल्यामुळे ना मी शेंगाच्या पोळ्या करायला ठेवलेलं, म्हणजे भाजून ठेवलं होतं रात्रीच वाटण्यासाठी. पण कसा योगायोग असतो बघा, असं दुष्काळ 13वा महिना म्हटल्यासारखं मिक्सर रात्री अचानकपणे बंदच पडलं. मग काय इथे शेजाऱ्याचं मिक्सर आणावं लागलं आणि मग सकाळीच ते वाटत वगैरे बसले, म्हणून खूप धावपळ झाली, घाई झाली माझी खूप अशी. आणि इथे बघा ड्रायफ्रूट्स वगैरे वाटून मी या दुधामध्ये टाकून दिले आहे. तुम्हाला अंदाज आलेच असेल मी काय बनवते. तर बघा आला असेल तर मला नक्की सांगा, नसेल आलेला तर मी नंतर पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने इकडचंही चालू होतं माझं आणि बघा इकडे माझ्या शेंगाच्या पोळ्या वगैरे झाल्या. सगळंच एकसाथ माझं चालू होतं. मग बाहेर थोडंसं वेळ पण झाला होता, जेवण वगैरे उरकलं आणि भांडी वगैरे घासली. आता म्हटलं वेळ पण झालेला होता बराचसा, बायकांना 5चा टायमिंग दिला होता हळदी कुंकवासाठी. तर इथं ना थोडंसं रांगोळीचं पण आपलं आवरून घ्यावं असं म्हणून मग बाहेर आलं. परत एकदा स्वच्छ झाडझूड करून पुसून वगैरे घेतलं आणि मग अशी रांगोळी काढायला सुरुवात केली. मी थोडीशी रांगोळी काढली अर्धवट आणि मग बाकीची मुलीला काढायला सांगितली. आणि वरच्या साईडला पण जिन्यात वगैरे रांगोळी काढायची होती, बॉर्डर लाईन काढायची होती. अशा पद्धतीने माझी एकामागून एक तयारी सुरू होती बरं का रांगोळीची. तर अशी रांगोळी काढली आहे. काहीसं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेन. नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघा बरं का, पार्ट 2. तर